वैयक्तिक तुम्हाला असं काय वाटतं, की बाहेरच्या लोकांमुळे खरंच घाण होते का पुणे? असं बाहेरचं आतलं काय नसतं. मुळात जेव्हा मराठी माणूस एखाद्या मोठ्या फिल्ममध्ये दिसतो, आपण तेव्हा मराठी म्हणतो, आपण पुणेकर नाही म्हणत. हं. सो प्रत्येक गोष्ट असते प्रत्येकाच्या गरजेची. लोकांना पोटा पाण्यासाठी लोक इथं आले, पोट भरतात आहे, त्यांची गरज आहे. हं. आता प्रशासनाला कदाचित ते सगळं मॅनेज नाही करता येते. कारण असं नाही की एक माणूस जेव्हा पुण्यात येतो, तो 10,000 रुपये कमवतो, तो अख्खे 10,000 घेऊन गावाला जात नाही. हं. सगळा खर्च इथं करतो. बरोबर. सो इथली पण इकॉनॉमी त्यावरती चालते. हं, हं. आणि फक्त बाहेरची लोक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची, इकडची मराठवाडा विदर्भ इकडची नाही आहेत. हं. पूर्ण भारतातनं लोक आलेले आहेत. त्यामुळे ते मॅनेज करणं, ज्यावेळी भारतातनं लोक आली आणि ती लाखांनी नाही आली, मी इथले रिअल इस्टेट ग्रो झालं, इथलं हॉटेलिंग सेक्टर ग्रो झालंय, इथल्या लोकांना अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, इथले कॉलेज चालतात, ते इथले जे स्थानिक होते, जसं तर आमचं पण घर आहे, आम्हाला पण काही भाडे करून मिळाले. सो प्रत्येकाचा फायदा होतोच की. इरिटेट कधी होतो माहिती का आपण, मला 50,000 भाडं मिळतं हे ओके, पण मला 5 मिनिटं ट्रॅफिकला थांबायचा हा प्रॉब्लेम बाहेरच्यांचा मला. किंवा माझ्या कंपनीत 100 लोकांचा स्टाफ बाहेरचा आहे तो ओके, पण मला हॉटेलमध्ये वेटिंगला थांबायला लागतं तो प्रॉब्लेम आहे. सो सगळी माणसंच आहेत. थोडाफार इश्यू आहे, मी काय मान्य करतो, असं नाही की अगदीच इथल्या लोकांचं पण म्हणणं चुकीचं आहे. जसं बाहेरचे आलेले पोरण काही नियम पाळत नाहीत जे पाळले पाहिजे. दुसरं असं की जिथं गर्दी नाही केली पाहिजे तिथं पण गर्दी असते. हा पण म्हणजे काही बेसिक इश्यूज आहेत. मग असं मला काय वाटतं, मी जर अमेरिकेत जातो ना तर मी तिथलं कल्चर पाळतो ना, मी पुण्यात आलं मी पुण्यातलं पाहायला पाहिजे, मी मुंबईत गेलो मी मुंबईच्या हिशोबाने वागलं पाहिजे. मी जर पुण्यातून इथलं बसमध्ये थुकतोय, ठीक आहे माझं गाव नाहीये पुणे, मी तिथं कामावर आलं, मग मी चुकतोय. जिथं जाल तिथलं कल्चर फॉलो करून तुम्ही त्यांच्यात मिक्स व्हा, ते तुम्हाला 100% ऍक्सेप्ट करतील. अमेरिकेत जाऊन आपण त्यांना दादागिरी करत नाही, मी मराठीतच बोलणार. तुम्ही तिथे इंग्लिश शिकता, बोलता, सगळं करता. इथं मराठीत तुम्ही विचारा, 30 वर्षापासून पुण्यात राहतो, त्याला मराठी नाहीत, नाही हम लोग हिंदी में बोलेंगे, हे चुकतंय. सो जिथं जाताय त्या हिशोबाने राहत तो लोक तुम्हाला मांडीवर बसवतील. शेवटी माणसं आहेत प्रत्येक जण, पण आपण जाऊन त्यांना त्रास देतो मग ते तुम्हाला बोलणार.